आता खरं खरं सांग, तू गेली होतीस का यांच्या दुकानामध्ये बांगड्या घाण ठेवायला? रोहनचे बाबा, तुम्ही फुटेज पाहिलात ना, मग आता काय विचारताय? मंदा, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. हे सगळं काय बोलताय? सांग ना तू त्यांना, तू काही केलेलं नाहीयेस ना यातलं. त्यांनी दिलेल्या बांगड्या गहाण टाकून तू पैसे घेतलेले नाहीयेस ना आई. मुळात आपण असं करूच शकत नाही, आपण तशी माणसंच नाही होत. मग अशी गप्प का बसलीयस तू? यांना सांगून टाक ना. मान्य आहे आमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आणि हे 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 जे काय सगळं तुम्ही केलंय, उभारलंयत ना आता फक्त ह्या लग्नासाठी, हे इतकं मोठं फंक्शन करण्यासाठी आमच्या 7 पिढ्यांनी कमावलं ना, तरी कदाचित ते आम्हाला जमणार नाही. पण म्हणून आपण दुसऱ्याचे दागिने जे आपल्याकडे आलेत ते गहाण टाकून आपण पैसे नाही मिळवणार ना आई. अगं आई, बोल ना तू, काहीतरी सांग त्यांना. त्यांना सांग ना, बाबांनी किती कष्टांनी पैसे कमावले, एक एक पैसा कसा जोडलाय त्यांच्या तुटपुंच्या पगारात. तू किती छान पद्धतीने संसार करत आली आहेस आजपर्यंत, ते त्यांना सांग. पैसे नसले आमच्याकडे तरी आम्ही जी परिस्थिती आहे ना त्यात आनंदी राहणारी माणसं होत. खूप समाधानी होत आमच्याकडे जे काही आहे त्यामुळे. आणि आमच्या घरात श्रीमंत सून येते म्हणून आमचे विचार बदलणार नाही किंवा आमची नियत नाही बदलणार की आता तिचे पैसे आपण घेऊया. आई अगं बोल ना तू काहीतरी. तू मान का खाली घालून उभी आहेस आई? आई आई, पैसे मिळवण्यासाठी तू ते बांगड्या गहाण ठेवल्यास ना? पैसे मिळवण्यासाठी का केलंस हे? काही गरज होती का आपल्याला? काय कमी होती आई? बोल ना, का केलंस तू असं आई? आई असं कसं करू शकतेस तू? चुकलं माझं, खूप मोठी चूक केली मी. माझी मती भ्रष्ट झाली होती, बुद्धी काम करेन अशी झाली होती माझी. चुकलं माझं, माफ करा. चुकलं माझं, माफ करा. खरंच माझं चुकलं, खूप चुकलं. याला माफी नाहीये रोहनची आई. म्हणजे हे बघा, आमच्या गुणाची काही गोष्ट घेतली असती ना तर चाललं असतं. अहो पण राजवाडे फॅमिलीच्या 2 पिढ्यापूर्वीच्या वस्तूला तुम्ही बाजारात गहाण ठेवलं, विकायला काढलं, याला माफी नाही. स्वानंदी, माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार होते. माझ्या घराण्याची शान अब्रू मी तुझ्या हातात देणार होते. थोड्याशा पैशांसाठी राजवाडे घराण्याचं वैभव विकायला काढलं. हे सांगते अजय, हे ग काय होतंय? तू आज घेऊन जा. मी बरी आहे. तू पडतेस का जरा आजी? हाँ, तुला पाणी, लिंबू पाणी काय देऊ का? काय नको, बरी बरी. आजी हे बघ, टेन्शन घेऊ नकोस. हाँ, आपल्या बांगड्या कुठेही गेल्या नाहीत, त्या आहेत इथेच, मिळाल्या. टेन्शन नाही घेत रे, पण वाईट वाटते मला. म्हणजे मला कल्पनाच करवत नाही रे. आपल्या घराण्याच्या बांगड्या त्यांनी गहाण टाकल्या.
इतकी वर्ष जपून ठेवल्या होत्या. त्यांनी राग लागला. मला कळतंय आजी, पण त्या बांगड्या आल्यात ना आता आपल्याकडे परत. हा हो, पण माणसं दूर गेली ना रे. हे बघते आपण नंतर बघू. हा तू तू जरा पडतेस का? मी सगळं बाकी मॅनेज करतो. नको, जाऊया आपण, जाऊया. नक्की? काय केलंस तू हे मंदा? नाक कापलंस तू आमचं. अगं काय कमी होतं तुझ्याकडे? या थराला गेलीस तू? काय केलंस? काय करणार होतीस ग एवढ्या पैशाचं? मला माफ करा. मला वाटलं होतं पैसे मिळाले तर तर मी त्यांचे दागिने विकून तुला पैसे मिळवायचे होते. अगं लाज कशी वाटली नाही तुला? स्वतःची झोप कशी लागली ग तुला बंदा? हे विचार आहेत तुझे? एवढ्या नीच विचारांची आहेस तू? एक शब्द बोलू नकोस तू. बस बस. लोकांचे नवीन नवीन रंग दिसायला लागले रे आता. जे रोज काहीतरी वेगळं. आज तर चोरी चोर आहेत ही लोक. मला खूप टेन्शन यायला लागलंय खरंच सांगते. म्हणजे आजपर्यंत बघ तू जे काही सांगितलंस ते सगळं मी केलं. तुझ्या शब्दाबाहेर कधी आम्ही गेलो नाही. पण आता माझ्या आदिराच्या आयुष्याचा, तिच्या भविष्याचा प्रश्न आहे. इतकंच सांगते की माझ्या आदिराला जर काही झालं ना तर मी नाही जिवंत राहू शकणार. नाही जगू शकणार. माफ करा समर साहेब. अहो आजपर्यंत मी हिचं सगळं ऐकत आलो. असतो एकेकाचा स्वभाव म्हणून मी बऱ्याच गोष्टी सोडून सुद्धा दिल्या. पण आज या बाईमुळे आमचा मान धुळीला मिळाला. माझ्यापेक्षा जास्त कलंक माझ्या मुलांना लागलाय. आजपासून मी हिचं अस्तित्वच नाकारतोय. आजपासून ही मला मेली. नंतर एक पोरगी आली एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.